राज ठाकरे महाराष्ट्राचा राजा आहे का? बिहार भवनाला मनसेच्या विरोधानंतर बिहारी मंत्र्यानं डिवचलं। बिहार भवन थांबवण्याची कुणाची ताकद नाही, जबरदस्ती चालणार नाही, बिहारचे मंत्री असलेले अशोक चौधरी यांचा हा इशारा। हल्लीच्या तरुणांमध्ये नोकरी करण्याची मानसिकता नाही, बिहारी माणूस पोट भरण्यासाठी इथे येतो, मग त्यांच्यावर टीका का? तरुणांना राग आला तरी चालेल, कारण आता 4 वर्षांनी निवडणुका। गुलाबराव पाटील यांचं हे वक्तव्य। मुंबईत महापौर पदाची निवड लांबणीवरती, भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या नोंदणी न झाल्यानं प्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय। नवीन महापौरांची निवड आता फेब्रुवारी महिन्यातच होण्याचा अंदाज। किशोरी पेडणेकरांच्या गटनेते पदावरून ठाकरेंच्या शिवसेनेत नाराजी, महत्वाची पदं वरळी विधानसभेतच का? नाराज पदाधिकाऱ्यांचा हा सवाल। महापालिकेतील विजयानंतर पेडणेकरांची गटनेतेपदी नियुक्ती। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून सामना वृत्तपत्रात मुलाखतीमध्ये राज ठाकरेंनी ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचा सांगितला एक किस्सा। बदलापुरातील लैंगिक शोषणाच्या प्रकरणावरून सामनामधून निशाणा, महाराष्ट्रात बलात्कारी आणि गुन्हेगार मोकाट सुटले, खुनी आणि बलात्काऱ्यांना राज्यामध्ये कायद्याची भीती नाही, सामनातून सरकारवरती हल्लाबोल। मतमोजणी केंद्रातील गोंधळाप्रकरणी रुपाली पाटलांवर गुन्हा दाखल, शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला या प्रकरणी गुन्हा, रुपाली पाटलांसह समर्थकांविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा करण्यात आला दाखल। कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये बंडखोरी करणाऱ्यांना हसन मुश्रीफांनी दिला इशारा, बंडखोरी करून जे आम्हाला सोडून गेले त्यांची आणि आमची भेट आता स्वर्गातच, कागल तालुक्यातील बंडखोरांना मुश्रीफांकडून निर्वाणीचा इशारा। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी काँग्रेसकडून 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर, काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार यांचाही समावेश। धाराशिवमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये महायुतीत तणाव कायम, यशवंत सेना आणि अपक्ष उमेदवाराला सावंतांचा पाठिंबा अशी सूत्रांची माहिती, अपक्ष उमेदवारांच्या माध्यमातून सावंत अप्रत्यक्षपणे भाजप विरोधात लढण्याचे संकेत। महापौर निवडीच्या तारखेत गोंधळ, पुणे महापालिकेने 15 दिवसांचा अवधी मागितला, नगरविकास विभागाच्या डेडलाईनमुळे बहुतांश ठिकाणी गोंधळाचं देखील वातावरण। नाशिकचा महापौर प्रजासत्ताक दिनानंतर ठरणार, सूत्रांची माहिती, स्वतः मुख्यमंत्रीच नाशिकच्या महापौराबाबतचा निर्णय घेतील, महापौर पदासाठी नेत्यांची लॉबिंग सुरू। चंद्रपूर महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेवरून काँग्रेसमध्ये गोंधळ कायम, खासदार प्रतिभा धानोरकरांनी स्वतंत्र गट नोंदवला, त्यामुळे चंद्रपूरमध्ये काँग्रेसमध्ये राजकीय पेच, धानोरकरांच्या गटावरती वडेट्टीवार समर्थकांचा आक्षेप। नागपूर महापालिकेमध्ये काँग्रेसचा नगरसेवक ठरला अशी माहिती, प्रभाग 30 मधील संजय महाकाळ यांच्याकडून काँग्रेसकडून गटनेतेपदी निवड होण्याची शक्यता। भिवंडीमध्ये पवारांची राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षाचा समावेश असलेल्या भिवंडी सेक्युलर फ्रंटची स्थापना, भिवंडी पालिका महापौर पदासाठी काँग्रेस, पवारांची राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षाची मोर्चे बांधणी। सोलापुरातल्या बार्शीमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दोन्ही शिवसेनेची महाआघाडी, ठाकरेंच्या दिलीप सोपल यांच्या पोस्टरवरती उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिंदे, अजितदादा आणि पवारांचाही फोटो, राजकीय वर्तुळात त्यामुळे चर्चांना उधाण। सोलापूर पालिकेसाठी आज भाजपच्या गटनेत्याची निवड केली जाईल, पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या उपस्थितीत गटनेता निवडीबाबत बैठक, भाजपचे विनायक कोंडाल, अनंत जाधव, डॉक्टर किरण देशमुख आणि नरेंद्र काळे यांची नावं चर्चेत। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये एमआयएमची उडी, एमआयएमकडून जिल्हा परिषदेच्या 6 गटांमध्ये तर पंचायत समितीच्या 15 गणांमध्ये उमेदवार उभे। अमित शहा उद्या गुरु तेग बहादूर शहादत सोहळ्याला उपस्थित राहणार, नांदेडमध्ये हिंदी दी चादर भव्य ऐतिहासिक कार्यक्रमाचं करण्यात आलं आयोजन। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांची केरळमधल्या पक्षाच्या महत्वाच्या बैठकीला दांडी, राहुल गांधी यांनी एका कार्यक्रमात त्यांचं नाव घेण्याचं टाळलं, त्यामुळे थरूर नाराज अशी चर्चा। कराडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का, उमेदवारी न दिल्यानं माजी जिल्हा परिषद सदस्य राजाभाऊ उंडाळकर यांची बंडखोरी, कराड येळगाव जिल्हा परिषद गटातून भाजप पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार। साताऱ्याच्या कराडमध्ये आमदार अतुल भोसलेंच्या उपस्थितीमध्ये भाजप उमेदवाराची प्रचार सभा, जिल्हा परिषद पंचायत समितीवर भाजप सत्ता गरजेची असं भोसलेंचं वक्तव्य। डोंबिवलीमध्ये टपरीवरील कारवाईनंतर टपरी चालक तरुणीचा व्हिडिओ व्हायरल, मराठी तरुणीच्या व्हिडिओची स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली दखल, उद्यापासून आता टपरी लाव, राज ठाकरे आयुक्तांशी बोलतील, तरुणीला अविनाश जाधव यांचं आश्वासन। सोलापुरात अजित पवार यांना धक्का, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष समाधान काळेंचा भाजपमध्ये प्रवेश, काळे गटाच्या भाजप प्रवेशामुळे वाखरी गटामध्ये भाजपची ताकदही वाढली। पुणे जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी पहिल्याच दिवशी 22 जणांची माघार, मंगळवारी अर्ज माघारी घेण्याचा अखेरचा दिवस। लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेतील अडचणी सोडवण्यासाठी हेल्पलाईन, योजनेशी संबंधित इतरही तक्रारी आणि शंकांचं फोन कॉलवरती निवारण होणार, लाडक्या बहिणींसाठी 181 या हेल्पलाईन नंबरवरती तांत्रिक मदत। मुंबईमध्ये अनधिकृतपणे जाहिरात फलक लावणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल, मलबार हिल आणि पेडर रोड परिसरात पालिकेची कठोर कारवाई, 3 पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे देखील दाखल करण्यात आले।
मुंबईमध्ये मीठ ग्राइंडर मशीनमध्ये सोन्याची तस्करी, 2,89,00,000 सोनं जप्त. डीआरआयची ही कारवाई. सीमाशुल्क कायद्याअंतर्गत गुन्हा देखील दाखल. सीईटीच्या प्रवेशासाठी 13 फेब्रुवारीपर्यंतची मुदतवाढ. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाची ही माहिती. नोंदणीस मोठा प्रतिसाद मिळतोय, त्यामुळे उमेदवारांच्या सोयीसाठी मुदतवाढ दिली अशी देखील माहिती. नर्सिंग सीईटी नोंदणी 24 जानेवारीपासून सुरू. ही नोंदणी आता 24 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन पद्धतीने करता येणार. यावर्षीपासून नोंदणीसाठी अपार ओळख क्रमांक बंधनकारक. 26 जानेवारीपासून हार्बर मार्गावरती एसी लोकल धावेल. सीएसएमटी ते पनवेल हार्बर मार्गावरती 14 एसी लोकल धावणार. मध्य रेल्वेची ही घोषणा. मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर उद्या मेगा ब्लॉक. माटुंगा ते मुलुंड दरम्यान, सीएसएमटी ते चुनाभट्टी दरम्यान, वांद्रे दरम्यान देखभाल दुरुस्तीचं काम, त्यामुळे मेगा ब्लॉक. मुंबई नागपूरसाठी आता रविवारी विशेष रेल्वे धावणार. सलग सुट्टीमुळे मध्य रेल्वेकडून सीएसएमटी मुंबई आणि नागपूर दरम्यान विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय. पुण्यातून धावणाऱ्या 26 एक्सप्रेस रेल्वे गाड्या रद्द. दौंड काष्टी या स्थानकांदरम्यान दुरुस्तीमुळे 2 दिवसांचा ब्लॉक. बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त एसटीची तीर्थयात्रा. राज्यातील 251 आगारांमधून 1000 ते 1,500 धार्मिक आणि पर्यटन विशेष बसगाड्या धावणार. नवी मुंबईमधल्या नेरूळमध्ये आगरी कोळी महोत्सव 2026चं उद्घाटन संपन्न. खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते उद्घाटन. महोत्सव आजपासून 1 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे विमानतळावरील सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर, तर विमानतळ प्रशासन आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडून आपत्कालीन परिस्थितीसाठी शीघ्र कृती दलाची स्थापना. पुणे नागपूर दरम्यान विकेट विशेष ट्रेन. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेचा हा महत्त्वाचा निर्णय. शहरात प्रतिबंधित ई सिगारेट आणि तंबाखूजन्य हुक्का फ्लेवरची अवैध विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई. गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून आता 3घांना अटक. पुण्यात डेटिंग ॲपच्या जाळ्यात अडकवून तरुणांना लुटणारी टोळी गजाआड. कोंढवा पोलिसांकडून 5 जणांना अटक. मोबाईल, दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली वाहनं जप्त. पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेत 70 वर्षीय बाळू जवदळे उर्फ आप्पा ठरले आकर्षण. सोशल मीडियावर तुफान व्हायरल. भारतीय सायकलपटूंना संधी देण्याची इच्छा व्यक्त. कोकणातल्या विविध भागातून पुण्यातील बाजारामध्ये हापूस आंबा दाखल होण्यास सुरुवात. सध्या हापूस आंब्याच्या पेटीला 15,000चा दर. फेब्रुवारीच्या 15 ते 20 तारखेदरम्यान हापूसचा हंगाम सुरू होण्याचाही अंदाज.